काल मुंबईच्या महानगरपालिकेचा रिझल्ट आला. आपण म्हणतो ना, जो जीता वही सिकंदर. भलेही लोक म्हणतील वोट चोरी असो, इंकचं असो, पण जे झालं म्हणजे की बीजेपी ही जिंकून आली. महायुती आपण म्हणून ती जिंकून आली. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. काल आपण रिझल्टमध्ये हे पाहिलं की बीजेपीला 89 हे सीट्स आले. ह्यात काय झालं की किंग मेकर जो होता तो ठरली एकनाथ शिंदेची शिवसेना. असं का? एकनाथ शिंदेची शिवसेनेला 29 चा आकडा त्यांना मिळाला. त्यांना जेव्हा कंबाईन केलं तर त्यांना सत्ता मिळाली. आपण ह्यात हे म्हणू शकतो की बीजेपीने ओव्हर परफॉर्म नाही केलं. मे बी अजून बेटर परफॉर्म करू शकली असती, पण त्यांना त्या हिशोबाने कमी सीट्स मिळाले, पण सत्ता त्यांनाच मिळाली. दुसऱ्यात फॅक्टर हे होतं की जी मराठी लोक आहेत ती संख्यात बाहेर निघाली आणि त्या लोकांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे शिवसेना आणि MNS ला भरभरून वोट दिलं. आता यात आपण म्हणू शकतो पार्टी ही गेली एकनाथ शिंदेकडे, त्यांचं चिन्ह हा गेलं एकनाथ शिंदेकडे. ते न असता ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रात असतो, मुंबईत हा संपलेला नाही आहे. जो आपण म्हणू शकतो एक फॅक्टर जो प्ले केला तो होता काँग्रेसने. काँग्रेस हा एक सरप्राईज पॅकेज निघाला. काँग्रेसला 20च्या वरती सीट्स मिळाले. कोणी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं. पण जर काँग्रेस, शिवसेना आणि मनसे तिघांनी जर एकत्र लढा लढला असता तर हे वोट्स डिवाइड झाले नसते आणि हा धक्का बीजेपीला पडला असता. पण बिकॉज काँग्रेस साथ मध्ये नाही लढली, बीजेपीला हा फायदा झाला आणि ते सत्तेत आले. पण ह्यात एक क्लिअर आपल्याला आपण पिक्चर हा असं सांगू शकतो की बीजेपीला मेहनत करावी लागणार. सत्तेत आल्यावर त्यांना काम करू लागणार, कारण ठाकरे गट असो किंवा मनसे असो ही मागे नाही आहे. तुम्ही काम नाही करणार, हे लोक तिकडेच आहेत. तर आपण बघू आता पुढे काय होतं. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.